आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। मराठा आरक्षण उपसमितीची थोड्याच वेळात बैठक होणार आहे। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्य सरकार आरक्षणाच्या संदर्भात नवा जीआर काढण्याच्या तयारीत आहे अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। तर दुसऱ्या बाजूला कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणांवर उपसमिती आणि राज्य सरकार काय भूमिका घेते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाधिवक्ता यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि त्यानंतर उपसमिती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनोश्री पाठक यांच्याकडे। मनोश्री, आपण पाहतोय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे थोड्याच वेळात आता मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा जो मुद्दा आहे आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज कुमार शर्मा हे विखे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचले। एकंदरीतच आपण बघतोय की मराठा आरक्षणासंदर्भात दोन ठिकाणं मुंबईतली अतिशय महत्त्वाची ठरत आहेत। एक ज्या ठिकाणी मी उभी आहे ते म्हणजे रॉयल स्टोन बंगला जो राधाकृष्ण विखे पाटील यांचा आहे आणि ज्या ठिकाणी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकांचं सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं आपण बघायला मिळतो। आणि दुसरं अर्थातच आझाद मैदान। आझाद मैदानातल्या आंदोलकांना नियंत्रित ठेवणं हे आता पोलिसांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे, कारण हायकोर्टानं जे निर्देश दिलेले आहेत काल, त्या निर्देशानंतर आता हळूहळू आझाद मैदान आणि CSMT हा जो परिसर आहे तो आंदोलकांची त्या ठिकाणची गर्दी आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। पोलीस भूमिका घेताना बघायला मिळत आहेत, पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढलेला आहे। त्यामुळेच वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा हे आता रॉयल स्टोन या ठिकाणी विखे पाटलांच्या भेटीला आलेले आहेत। मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षांच्या भेटीला ते आलेले आहेत। एकंदरीतच आज पुन्हा एकदा उच्च न्यायालयात जी काही सुनावणी होईल या सुनावणीच्या पूर्वी पोलिसांची भूमिका, सरकारची भूमिका नेमकी काय आहे, सरकारने नेमकं हे आंदोलकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी नेमकं काय काय केलं हे सुद्धा कोर्टासमोर मांडलं जाईल। आणि इतकंच नाही तर या दरम्यान काय अडचणी आलेल्या आहेत हे सुद्धा सरकारकडनं समोर आणलं जाईल। दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे अर्थातच उपसमिती बैठकीचा, जी उपसमितीची बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे। या उपसमितीच्या बैठकीसाठी आतापर्यंत गिरीश महाजन दाखल झालेले आहेत, शिवेंद्र कुमार राजे दाखल झालेले आहेत, शिवेंद्र राजे भोसले दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळे आता उपसमिती एकंदरीतच हैदराबाद गॅझेट आणि इतर मुद्द्यांच्या बाबतीत टेक्निकली कसं पुढे जात आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। आज आंदोलनाचा 5वा दिवस आहे। जरांगे पाटील यांची तब्येत आता खालावत चाललेली आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर सरकारला भूमिका घेणं अतिशय गरजेचं आहे। सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगे पाटलांपर्यंत पोहोचणं, त्यांनी समाधानकारक या विषयावरती तोडगा काढणं हे अतिशय गरजेचं झालेलं आहे। सोबतच उच्च न्यायालयात देखील सुनावणी आहे, त्याच्यामुळे कदाचित आज किंवा उद्या या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या मुंबईतल्या आंदोलनावर नेमका काय तोडगा काढता येईल, आझाद मैदान कसं आंदोलनापासून लांब ठेवता येईल असा प्रयत्न आता सरकारचा आहे। सरकार त्या दृष्टीने पावलं उचलते की लवकरात लवकर आंदोलकांना सकारात्मक तोडगा देऊन आझाद मैदान लवकरात लवकर खाली करणं आणि मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवणं हे आता सरकारसमोरचं प्रमुख कर्तव्य आहे। आणि त्या दृष्टीनेच आता उपसमितीच्या हालचालींना सुरुवात झालेली आहे। उपसमिती आपल्या निर्णय, आपला तोडगा लवकरात लवकर काढेल। एकंदरीतच जो टेक्निकली अभ्यास करायचा आहे, गॅझेटच्या बाबतीतला विषय आहे। काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे स्टेटमेंट दिलेलं होतं की लवकरात लवकर आम्ही याच्यावर तोडगा काढू, गॅझेटचा अभ्यास करतो आहोत। कुणबी प्रमाणपत्र जी वाटून झालेली आहेत त्याची संख्या आणखी कशी वाढवता येईल, त्याचं वाटप कसं वेगवान पद्धतीने करता येईल या बाबतीत सुद्धा आता निर्णय घेतला जाईल। मात्र अर्थातच सकारात्मक तोडगा जो जरांगे पाटलांना अपेक्षित आहे तो काढण्यासाठी काही अवधी मिळायला हवा सरकारला, तर ती सुद्धा भूमिका मंत्रिमंडळ उपसमिती सध्या जाचपडून बघेल की नेमका किती अवधी लागणार आहे। आणि त्याच्यानंतर शिष्टमंडळ हे जरांगे पाटील यांच्याकडे जाईल, जरांगे पाटील यांची कदाचित समजूत काढली जाईल आणि आज किंवा उद्यामध्ये संपूर्ण आंदोलनावर कसं नियंत्रण मिळवता येईल याची चाचपणी आता उपसमितीकडनं केली जाते। अगदी धन्यवाद मनोश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।